सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमय कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नेहमीच कुणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगत असतो, ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. पण आदर्श जीवन जगण्यासाठी अंगी एखादी तरी कला असायला हवी. ती कला साध्य करता आली तरच आपल्याला आत्मानुभव घेता येईल. संपूर्ण ग्राम हे एका कुटुंबासमान राहायला लागलं तर या पृथ्वी तलावर वैकुंठ नांदेल. आणि हे सगळं होण्यासाठी, हे अनमोल विचार आपल्यामध्ये रुजण्यासाठी ग्रंथांचं अध्ययन व्हायला हवं. हा उपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आणि माधवीताईंनी आपल्या सुश्राव्य प्रवचनांच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवला. उत्सव तीर्थ ग्रामगीतेच्या 9व्या भागात आदर्श जीवन हे 8वं पंचक आपण पाहिलं, ज्यामध्ये जीवनकला, आत्मानुभव, ग्राम कुटुंब, भूवैकुंठ, ग्रंथ अध्ययन ह्या अध्यायांचं आपण श्रवण केलं. आतापर्यंत ग्रामगीतेतली 8 पंचकं आपण अभ्यासली. या 8ही पंचकांमध्ये मानव, गाव, समाज, राष्ट्राला समृद्ध करणारं तत्वज्ञान मांडलं आहे. आणि आज आपण ग्रामगीतेचं सार पाहणार आहोत. उत्सव तीर्थ अंतर्गत ग्रामगीता या प्रवचन मालिकेचा हा अखेरचा भाग असणार आहे. तेव्हा अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 10वा. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी. श्रीराम तुझे रूप ते
पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे बळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोतेजन हो. ग्रामगीता संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या ग्रामगीतेचा आपण अभ्यास करतो आहोत. साधुत्व शक्तीला जर का साहित्य शक्तीची जोड मिळाली आणि तेव्हाच या महासंताचा महाकवी झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगवद्गीतेच्या अधिष्ठानावर नवभारतातील ग्रामगीतेचा दिव्य असा संदेश दिला. म्हणजे सामान्यांना महान बनवण्यामध्ये कवित्वाची कृतार्थता मानणारे हे तुकडोजी महाराज आणि ह्यांच्या ग्रामगीतेचा आपण अभ्यास करत आहोत. अनेक 9 भाग झालेले आपण पंचक पाहिले. 5-5 अध्यायांचा एक गट करून अशी 8 पंचक आपण पाहिलेली आहेत. एकूण 41 अध्याय आहेत. त्यामुळे 40 अध्यायांचा आपला अभ्यास झालेला आहे. आणि आता आपण समारोपाकडे सांगतेकडे वाटचाल करत आहोत. आणि कुठल्याही ग्रंथाची सांगता किंवा समारोप कशात असतो तर तो फलश्रुतीमध्ये साधारणपणे असतो. म्हणजे हे वाचल्यानंतर किंवा हे आचरणात आणल्यानंतर आम्हाला काय फळ मिळणार आहे अशी सर्वसामान्य वाचकांची श्रोत्यांची अपेक्षा असतेच ना. मग आता बघूया या ग्रंथाची फलश्रुती काय आहे. 41वा अध्याय आहे. त्याचं नावच मुळी आहे ग्रंथ महिमा. आणि जसं आपण आत्तापर्यंत बघत आलोय प्रत्येक अध्यायाला एका संताचं चित्र आहे, त्यांचा संदेश आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे. आता या फलश्रुतीच्या अध्यायाला कुणाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, कुणाचा संदेश आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ते आहेत संतांचे संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी वैष्णव धर्माचा पाया घातला. ज्ञानियांचा राजा असं त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले जातात. असे हे विश्वप्रेमी सेवाकर्मी असे संत ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा समर्थ ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेतलं संस्कृतातलं तत्त्वज्ञान त्यांनी प्राकृतात आणलं. केवळ 21व्या वर्षी एवढं मोठं कार्य करून त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांची प्रतिज्ञाच मुळी होती, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक. मच्छिंद्रनाथांची परंपरा ही ज्ञानेश्वर माऊलींकडनं पुढे हीच परंपरा अगदी आपल्या तुकडोजी महाराजांपर्यंत चालत आलेली आहे. आणि तुकडोजी महाराजांनी या ज्ञानेश्वरीतून काय संदेश घेतला ते नेहमीच आपल्याला सांगतात. गाव हेच मंदिर आहे, वेगळं मंदिर नको, गाव हेच मंदिर आहे, गावातील जनता हाच देव आहे. आणि या देवाची पूजा कशाने करायची? फुलं अक्षदा गंध यांनी नाही, तर ग्रामगीता ही शब्दांनी केलेली या देवाची पूजा आहे. या वाणीच्या माध्यमातून ही पूजा केलेली आहे. आणि ह्या पूजेचं जर का खरंच आचरण केलं, आकलन करून आचरण केलं तर रामराज्य येणं दूर नाही. ही ग्रामगीता कशी आहे? दुःख निवारणाचा मार्ग दाखवणारी, मानव धर्म जागवणारी, प्रत्येकाला समर्थ करणारी गीता ही ग्रामगीता रोज आनंदाने आणि एकत्र वाचावी. बघा 41 अध्याय 40 दिवसामध्ये एक आवर्तन पूर्ण होईल. मात्र हे सगळं करत असताना, हे वाचत असताना आपल्या वागण्या बोलण्यामध्ये मेळ हवा. आणि म्हणूनच तुकडोजी महाराज सांगतायत
कुठला नियम करायचा झाला ना तर कसा करायचा? महाराज म्हणतात, म्हणून चातुर्मास्यादी निमित्ता मंदिरी पारी बैठकीत बसता वाचावी हर्षभरे ग्रामगीता रंगरंगणी आणोनिया. किती छान सांगितलंय. गावकरी काय करतात? पारावर बसतात, मंदिरात बसतात आणि गाव गप्पा करत असतात. पण तेवढ्याच नका करू. त्या करायला हरकत नाही आहे, पण त्याच्या जोडीला रोज एक अध्याय वाचायला काय हरकत आहे? आणि कुणी वाचायचा? तो अध्याय वाचणारा सुद्धा तेवढा समर्थ असायला हवा. वाचक असावा आचारशील, तरीच श्रोत्यांवर परिणाम करील, नाही तरी होईल टिंगल जनते माझी तयाची. वाचक कसा पाहिजे? समर्थ पाहिजे, विनयशील पाहिजे, त्याच्या उच्चारणामध्ये, त्याच्या भाषेमध्ये शुद्धता हवी आणि ते लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला हवी, नाहीतर त्याची चेष्टा मस्करी होईल. म्हणून आचार विचार आणि उच्चारामध्ये साधर्म्य हवं. म्हणजे बघा, उपरोधानी महाराज म्हणतात, एक पंडित जेवणासी बैसला, आरंभ शांतीपाठासी केला, परी जरा वाढण्यास उशीर झाला, मारले त्याने बाईलेसी. अहो मग काय उपयोग ना? पंडित बसला जेवायला, शांती मंत्र वगैरे म्हटला, पण बायकोनी जेवण वाढायला थोडासा उशीर केला तर त्यांनी मारायला सुरुवात केली. मग त्या शांती मंत्राचा काही उपयोग आहे का? ते आचरणात आणलं तरच त्याचा उपयोग आहे. म्हणून ह्याचं पारायण कुणी करायचं? तर जो आचारशील आहे अशा वाचकाने करायचं. पण आता यावर श्रोते प्रश्न विचारतात की पारायणाने, नुसत्या पारायणाने काय होणार? मग त्यापेक्षा निदान आम्हाला गीता, भागवत, ब्रह्मसूत्र वाचायला सांगा, त्याचं श्रवण फळ तरी आहे. महाराज सांगतात, नुसत्या पारायणाचे महत्त्व त्यातही आहे हेची तत्व, कधीतरी आचरणी येईल सर्व संस्कार होता. अहो वाचता वाचताच त्याचं आकलन व्हायला लागतं आणि हे आकलन झालं की ती आपोआप आचरणात येते. म्हणजे तुम्ही व्रत, दान, उद्यापन यांचा जनतेला धाक घालू नका. किंवा पोटार्थी काही भटजी असतात, ते म्हणतात सोन्याचे ग्रंथ करा, असं ग्रामगीतेत कुठेही काहीही सांगितलं नाही आहे. कर्माचं अवडंबर नाही आहे. किंवा काही लोक म्हणतात, घालावी उंबरासी प्रदक्षिणा, परी सुधारू नका आचरणा, भोजन करा जडान्न पुन्हा, रोगी व्हाया वेळ कैसा. काही लोक सांगतात उंबराला प्रदक्षिणा घाला, पण त्याने उपयोग काय होणार आहे? तुम्ही जर का जड, चमचमीत असं काही अन्न सेवन केलं तर रोग येणारच आहे. नुसत्या उंबराला प्रदक्षिणा घालून काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा आचार विचार सुधारायला हवे. आणि जेव्हा गुरु भ्रष्ट असतात ना, तेव्हा भक्त मूर्खच असतात. भ्रष्ट गुरु आणि मूर्ख भक्त यांची जर का सांगड घातली तर ती साधना सगळी वाया जाणार आहे. आणि याच्यासाठी एक फार उपरोधाने समर्थ फार सुंदर सांगतात बरं का. महाराज आपल्याला म्हणतात, कलकत्त्याच्या गाडीत बसावे आणि म्हणे देवा पंढरीसी न्यावे, आयशा प्रार्थनेचं फळ यावे कोण्या प्रकारे. शक्य आहे का? गाडीत बसल्यात कलकत्त्याच्या आणि म्हणतात पंढरपूरला जायचे. अहो शक्य नाही आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात, ग्रामगीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदली जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. ग्रामगीतेच्या वाचनाने काय होतं? तर दृढ संस्कार होतात आणि त्याच्यातून माणसातून मूर्ती घडवता येते. जो वाचणार आहे किंवा ऐकणार आहे त्यांचं जीवन समूळ बदलून जातं. आणि म्हणून ते म्हणतात की त्यानुसार मात्र आचरण करायला पाहिजे. सामुदायिक वृत्तीमध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि त्याच्यातूनच आदर्श मनुष्य निर्माण होईल. आणि मग आपोआपच गावामध्ये समृद्धी, आरोग्य, शांती, समाधान नांदायला लागेल. लोक गाई गुरांची सेवा, देखभाल करायला लागतील आणि मग गावामध्ये दही दुधाचा अगदी सुकाळ होईल आणि सगळीकडे सुबत्ता असली की परमार्थाचा मार्गही खुला होणार आहे. ग्रामगीता ग्रंथ वाचला, तैसाची गावी वर्तू लागला, त्यासी शत्रूची नाही उरला ग्रामा माझी कोणीही. भगवद्गीतेचे हे सक्रिय रूप प्रगट झाले आपोआप, अर्जुनासम व्हावे महाप्रताप, सर्व ग्रामीण म्हणोनी. जर का कुठेही भांडण नाही, तंटा नाही आणि विश्वकुटुंब हेच माझं कुटुंब आहे असं जर का सगळेच मानायला लागले तर किती सगळीकडे आनंदी आनंद होईल. आता हे मी काही माझ्या मनचं सांगत नाही बरं का. महाराज म्हणतात हे मला परमेश्वराने स्फुरण दिलेलं आहे.
ग्रामगीता माझे हृदय, त्यात बैसले सद्गुरुराय, बोध त्यांचा प्रकाशमय, दीपवोनी सोडेल ग्रामासी. हा माझा आवाज नाही आहे, हे तर सद्गुरुरायांनी माझ्याकडून करवून घेतले, कारण ते माझ्या हृदय सिंहासनावर बसलेत. याच्याही पेक्षा महाराज काय म्हणतात, भगवंतांनी माझ्या शरीराचा शंख करून त्यातून ग्रामगीतेचा ध्वनी काढलाय. काय कल्पना आहे, किती विचारांची उत्तुंगता आहे. आणि ह्या ग्रामगीतेतून माझ्या हृदयातला परमेश्वरच जणू काही प्रगट झालाय. म्हणून मी आपल्याला तळमळीने सांगतो, ही ग्रामगीता सगळ्यांनी वाचावी. जबाबदार जो नागरिक आहे त्यांनी तर वाचावी, किंवा जे शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा जरूर वाचावी. ग्रामी विचारी शिक्षकजन, त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण. सकळांस द्यावी समजावोन, लहान थोरा जमवोनी. शिक्षकांनी वाचली ना तर सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन चांगल्या शब्दामध्ये, चांगल्या विचारातून मिळणार आहे. मात्र इतर ग्रंथासारखा हा ग्रंथ नाही आहे बरं का. धार्मिक ग्रंथ वाचून झाल्यानंतर त्या पुराणिकाला, त्या प्रवचनकर्त्याला काहीतरी दक्षिणा दिली जाते. इथे ती नाही स्वीकारायची. दक्षिणा वगैरे नकोच आहे. ग्रामगीता वाचून झाल्यावर कोणीही कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची दक्षिणा स्वीकारू नये, असा महाराजांनी एक ठाम असा संदेश दिलाय. कोणी अगदी समजा श्रद्धेने काही दिलंच तर ते ग्रामोपयोगी कार्यासाठी ते धन वापरावं. या ग्रामगीतेचा शुद्ध भावनेने प्रचार करावा. याच्यातल्या काही तत्वबोधक ओव्या ज्या आहेत त्या मुखोद्गतच कराव्यात. ज्याचे हाती हा ग्रंथ पडला, अचानक मधुनी उघडला, वाचताची समजावा उपदेश केला, ग्रामदेवतेने मज लागी. याच्यामध्ये काही कथा नाही आहे बरं का. त्यामुळे कुठलंही पान उघडलं, कुठलाही अध्याय अचानक जरी वाचायला घेतला तरी सुद्धा त्याच्यातनं उपदेशामृत मिळणार आहे. आणि कुणी केलाय हा उपदेश? मी नाही करत आहे, ग्रामदेवतेने केलाय असं समजा. आणि या ग्रामदेवतेचा उपदेश वाचताना तो समजला, पटला तर तो भाग्याचा दिवस समजावा. आधी नीट आकलन करून घ्यावा आणि मग तो आचरणात आणावा. प्रथम श्रद्धेने वाचन करावे, अर्थ सर्व लक्षात घ्यावे, उठता बसता कार्यासी लागावे, ग्रामाच्या आपुल्या. आणि मग एकदा खरंच श्रद्धेने वाचन झालं, त्याप्रमाणे आचरण झालं की ग्रामोन्नतीचं कार्य फळफळायला काहीच वेळ लागणार नाही. मग आपोआप सगळे मतभेद गळून जातील. आणि मग काय होईल, निसर्गसुद्धा वेळच्या वेळी साथ देईल. झाडं, वेली, फुले, फळे, नद्या, तळी तुडुंब भरून जातील. आरोग्याचं लेणं लाभेल या गावाला. आणि गरिबी तर दूरच पळून जाईल. कमतरता, अडचणी सगळ्या नाहीशा होतील. सेवावृत्ती वाढेल, भक्तिभावना वाढेल आणि त्यातून मनोबलामुळे शांती आणि सामर्थ्य लाभेल गावाला. असं झालं की संतांचे संकल्प पूर्णत्वाला जातील. संतांचे संकल्प काय आहेत? खरी विश्वप्रार्थना काय आहे? काले भवतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी. हा जो संकल्प आहे सगळीकडे सुबत्ता नांदेल, समृद्धी नांदेल, कलह नाही, मतभेद नाही, भांडण नाही. तेव्हा किती सुंदर ते रूप असेल. किंवा आनंद वनभुवनी जे समर्थांचं स्वप्न आहे तेच इथे आपल्याला पाहायला मिळते. ऐसी ग्रामगीतेची फलश्रुती, ज्यात संत विभूतींची संकल्पपूर्ती, देवची गेला बोलून चित्ती, वरदवाणी सज्जन हो. हे माझ्या मुखातले उद्गार नाही आहेत. तुकडोजी महाराज आपल्याला वारंवार सांगतात, हे परमेश्वराने माझ्याकडनं बोलवून घेतलेलं आहे. आणि खरंच आहे. पंढरपूरला असताना आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा ते त्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटात बसले होते, त्यांना हे स्फुरण झालं आणि त्यांच्या हातून ही ग्रामगीता लिहिली गेली. तुकडोजी महाराज म्हणतात, विश्व हीच जणू काही वीट आहे आणि त्या विटेवर उभे असणारे सद्गुरू म्हणजे सर्वेश्वर असा विठ्ठल आहे आणि त्याच्या कृपेचा विस्तार म्हणजे ही ग्रामगीता. काय सुंदर वर्णन केलं. आणि या ग्रामगीता आपण अभ्यासतो आहोत. किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे तुकडोजी महाराजांनी. ही वाचून तर झाली, आम्ही सगळे अध्याय मनापासून वाचले, आम्हाला समजले. पण आचरणात कसे आणायचे? या ग्रामगीतेतून आपण काय बोध घ्यायचा बरं?
तेही सांगतायत महाराज. जे कोणी माझे स्नेही प्रेमळ, जे कोणी माझे स्नेही प्रेमळ, त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ, ग्रामगीता वाचनाचा. एवढं जरी तुम्ही केलं तरी ते पुरेसं आहे. या ग्रामगीतेचा घरोघरी प्रसार करावा. कुणी ज्यांना माझ्यावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, ज्यांना माझ्याविषयी प्रेम आहे, त्यांनी हे जरूर करावं. हे ग्रामगीतेचं वाङ्मय करोडोंच्या मुखामध्ये, कानावर पडायला पाहिजे. हजारो भाविकांमध्ये ही भक्ती वाढायला हवी आणि ती स्वार्थासाठी न वापरता परोपकार पुण्याय पापाय परपीडनम या प्रवृत्तीने समजून घ्यायला हवी, वाढवायला हवी, गावागावात पोचवायला हवी. आणि ही घोषणा कुणी केली आहे? भारताचे माजी अर्थमंत्री माननीय C.D. देशमुख यांनी ही मागणी लोकसभेत केली होती. शासनाने घोषित केलेल्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये सुद्धा याच्यातले उत्तम मुद्दे पूर्वीच ग्रामगीतेमध्ये आलेले आहेत असंही सापडलेलं आहे. म्हणजे किती तळमळ होती महाराजांना बघा. ग्रामगीता ही ग्रामीण विभागामध्ये प्रत्यक्ष कृतीत आणायची आणि कार्यरत व्हायला हवी. ग्रामीण विभाग अगदी श्रीमंत समजा नाही झाला तरी चालेल, पण निदान स्वावलंबी संपन्न तरी व्हायला हवा. तिथे मानवता, स्वावलंबन, स्वच्छता यांची समृद्धी यायला हवी. म्हणजे सात्विक आचार विचारांची ज्योत सतत तेवायला हवी, तरच या स्वराज्याचं सुराज्य होईल. राष्ट्रसंत म्हणतात, या ग्रामगीतेतून अहो मी माझं हृदगत सांगितलं आहे. विश्वप्रेम हे सगळ्या रोगांवरचं औषध आहे आणि त्याचा प्रारंभ प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गावापासून व्हायला हवा. त्यासाठी एकेका अध्यायातनं एक एक काय काय सांगितले थोडक्यात आपण बघणार आहोत. पहिल्यांदा प्रत्येकाने निर्धार करायला हवा. कुठनं सुरुवात करायची? ही विशालतेची भावना म्हणजे स्वतःपासून सुरुवात करून पुढे कुटुंब, समाज, गाव, अशी राज्य, मग देश, मग विश्व असा विकास घडवण्याचा मी प्रयत्न करीन अशी शपथच खरं तर घ्यायला हवी. दररोज ग्रामगीतेचे काही अध्याय तरी मी वाचीन आणि त्याप्रमाणे आचरण करीन आणि जीवनाचं सार्थक करून घेईन असं ठरवायला हवं. आणि कुठलंही सत्कर्म करायचं ते मनापासून, स्वयंप्रेरणेने. कुणीतरी धाक घातलाय, कोणी भीती घातली आहे, कुणीतरी जबरदस्ती सांगितले म्हणून नाही. अहो गावचा पाया आहे तोच मुळी माणूस आहे. त्यामुळे अहिंसा, सत्य, अपरिग्रह किंवा ब्रह्मचर्याचं पालन करणं हाच मुळी ग्रामोन्नतीचा उत्तम असा पाया आहे. हेच शिकायचे ग्रामगीतेतून. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी केलेला उपदेश आजही कालबाह्य किंवा आउटडेटेड झालेला नाही आहे. आजही तो तितकाच उपकारक आहे. तो जर का आचरणात आणला तर त्यांचंही ऋण आपल्याला फेडता येईल. आणि त्यासाठी सगळ्या प्राणीमात्रांचा आधी जठराग्नी शांत करायला हवा. हेच तर त्या वैश्वदेवाचं पूजन आहे. आणि दीनदुःखितांना मदत करणं हाच खरा यज्ञ आहे. म्हणजे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, गृहस्थ, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ किंवा संन्यास हे तिन्ही आश्रम जरी गृहस्थाश्रमावर अवलंबून असले तरी प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करायलाच हवं. आणि संन्याशाने काय करायचं तर निदान गृहस्थाच्या मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं, आश्रमीय शिक्षण देऊन सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी समर्थ बनवणं हे सुद्धा वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाचं कार्य असायला हवं. आणि शेवटी अहो वर्णाश्रम पद्धती तरी काय आहे तर ब्राह्मण हा काही जातीनुसार किंवा जन्मानुसार ठरत नसतो. सगळ्यांचं ऐक्य साधून समदृष्टीने सगळ्यांना पाहून सगळ्यांचं कल्याण करणारा तोच खरा ब्राह्मण आहे. मग जात कुठलीही असो. गावकल्याणाची तळमळ असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गुणकर्माने, तपश्चर्येने, प्रामाणिकपणाने, इमानदारीने वागलं तर ते गावासाठी उपकारक ठरणार आहे. आणि परब्रह्म कसं आहे, एकापासून अनेक होणं आणि पुन्हा अनेकांना एकत्वात आणणं हाच तर खरा ईश्वरी नियम आहे. त्यानुसार सामुदायिक कार्यातून अनेकांना एकत्र आणणं हे जनहिताचं कार्य ठरणार आहे. आणि उपदेश करण्यापेक्षा जो कोणी तसं आचरण करणारा असेल तर लोक आपोआप त्याचं अनुकरण करतीलच. कारण माणसाचा स्वभावच आहे अहो
की त्याला जे उत्तम वाटतं ना ते तो न सांगता सुद्धा करायला सुरुवात करतोच की. कोणाचेही उपकार न घेता कष्टाने राहायला शिकायला पाहिजे. राहणी नेहमीच साधी ठेवायची. कितीही तुमच्याकडे संपत्ती असो, साधी राहणी हवी. इतरांची उगीच निंदाही करू नये आणि उगीच स्तुतीही करू नये. तर वेळेचं आधी महत्त्व राखायला हवं. तरच आपल्या शब्दाची किंमत राखली जाईल आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला हवेत. चांगलं कार्य केवळ आपल्यापुरतं ठेवून भागत नाही हो, तर त्याचा प्रचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जो प्रचारक आहे ना त्याने अनेक सद्गुण अंगी बाणवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला हवं. आणि म्हटलंच आहे की सेवेनीच अंगी सामर्थ्य येतं. तुम्ही जे बोलाल तेही व्हायला लागतं. आणि ही सेवासुद्धा कशासाठी कुणासाठी करायची, तर उपभोग स्वार्थासाठी नाही किंवा धनमानासाठी सुद्धा नाही, तर सूर्याप्रमाणे झाडाप्रमाणे कोणताही मोबदला न घेता जनतेची सेवा मनापासून आनंदाने आणि आत्मीयतेने करायची. झाडं म्हणतात का की ह्याला मी फळं दिलं आणि त्याला देणार नाही? सूर्य म्हणतो का याच्याच घरावर मी प्रकाश पाडीन आणि त्याच्या पाडणार नाही? समदृष्टी आहे, समभावना आहे. असं प्रचारकांनी वागायला हवं, तर आपोआप सगळेच लोक सुधारतील. पण होत नाही ना. गावामध्ये कलह आहेत आणि कलह कशामुळे निर्माण होतात? निवडणुकांमुळे. मग निवडणुकांमुळे काय होतं? भेद, कपट, वैर निर्माण होतं. त्याच्यासाठी आधी निवडणुकीचं तत्त्व समजून घ्या. गावचा पुढारी कोण असायला हवा हे आधी मनाशी पक्क करा. ब्रह्ममुहूर्तावर उठणारा, पायी फिरणारा, अडचणी समजून घेणारा, दुसऱ्यांची सेवा करणारा असा असावा, त्यालाच तुम्ही निवडून द्या. आणि इमानदार सेवाभावी सेवकालाच पुढारी बनवा. नुसते मोटारीतून येणारे आणि गावाला प्रदक्षिणा घालणारे असे नेते नको आहेत. पायी फिरून घराघरामध्ये, रस्त्यामध्ये, गल्ल्यामध्ये जाऊन तिथे काय काय अडचणी आहेत हे निवारण करणारा असा पुढारी आम्हाला हवा. आणि म्हटलंच आहे की जेव्हा सत्य कमजोर पडतं ना तेव्हाच असत्य शिरजोर होतं. आणि मग त्याच्यासाठी काय असायला हवं, तर मुख्य म्हणजे सज्जनांची संघटना व्हायला पाहिजे. सज्जन संघटित नसतात हेच आपलं दुर्दैव आहे. दुर्जन लगेच एकत्र येतात, पण सज्जनांची संघटना व्हायला हवी. मग अन्यायाचा प्रतिकार करणारे ग्रामसैनिक जर का तयार झाले तर आपोआपच सगळी व्यसनं, अनिष्ट प्रथा दूर होतील आणि ग्रामजनांना रक्षण मिळेल. ग्रामराज्याची स्थापना होईल. आता या तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांचं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे. ते म्हणतात संत गाडगेबाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं, तर गावातली अस्वच्छता, केर कचरा, पालापाचोळा, दगडगोटे बाजूला करून आधी गावाची स्वच्छता करायची. गावातलं मलमूत्र, शेण याच्यापासून कंपोस्ट खत तयार करता येईल. त्याच्यातून अन्नधान्याचं उत्पादन निश्चितच वाढणार आहे. आणि ह्याच्यातून मग आपोआप घाण तर जाईल आणि गावामध्ये मांगल्य वाढेल. गावाचे परीक्षण व्हावे याच्यासाठी दर गुरुवारी अगदी पहाटे उठून गावामध्ये रामधून काढण्याचा संकल्प करायला पाहिजे. बघा, ग्रामाच्या उत्थानासाठी गावातच राहण्याची, शहरात न जाण्याची प्रतिज्ञा प्रत्येक गावकऱ्यांनी करायला हवी. कारण शिक्षण गावात घेतात आणि जातात मात्र शहरात. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावासाठी व्हायला पाहिजे. असं झालं तर लहान उद्योगधंदे आणि शेतीला सुद्धा चालना मिळेल. आणि त्यामुळे गावात लागणारं सगळं सामान गावातच तयार होईल. गावामध्ये काय काय हवं? शाळा हवी, पोस्ट ऑफिस हवं, वाचनालय हवं, विश्रामगृह हवं, आखाडा हवा आणि उद्यानंसुद्धा हवीत. अशी जर का परिपूर्ण गावाची रचना असेल तर गावामध्ये स्वर्ग नांदायला काहीच वेळ लागणार नाही. अशा या ग्रामगीतेतून आपण बोध काय करायचा, घ्यायचा काय, तर बघा, प्रत्येकाने ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातस्नान, उषःपान करून सामुदायिक ध्यान करायला हवं. त्याच्यामुळे काय होईल, देह आणि मन शुद्ध राहील. आणि सात्विक अन्नाचं सेवन जर का प्रत्येकाने केलं तर त्याच्यातून प्रत्येकाला स्फूर्ती, प्रेरणा आणि चैतन्य लाभणार आहे. आता पुढे सांगतायत गोसेवेबद्दल. आणि ह्याला परंपरा आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण, राजा दिलीप किंवा शिवाजी महाराज, वसिष्ठ मुनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
गाई गुरं बैल खिल्लारं पाळायला हवीत, गोसेवा करायला हवी आणि त्याच्यातनं तुमचाच फायदा आहे. गोमयातून गोमूत्रातून जमिनीचा कस सुधारणार आहे असंही तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. की ती प्रत्येक गोष्टीचा जर का खरंच बारकाईने विचार केला ना, तर तुकडोजी महाराजांचा प्रत्येक विचार हा केवळ त्या गावाच्या उन्नतीच्या तळमळीतून आलाय असंच आपल्याला बघायला मिळतं. या ग्रामगीतेच्या आचरणाची सुरुवात कुठनं करायची? पहिले स्वतःपासून करायची. राहणी कशी हवी? साधे कपडे हवेत, सुती कपडे हवेत, कुठल्याही प्रकारची कृत्रिमता देखावा नको. पैसासुद्धा जो मिळवायचा तो नीती न्यायाने मिळवायचा, म्हणजे शांती प्राप्त होते. कितीही तुम्ही श्रीमंत असाल, संपन्न असाल, राहणी साधीच हवी. साधंच जेवण, साधाच वेश, साधंच घर, स्वच्छ हवं, पण त्याच्यामध्ये साधेपणा निश्चितच हवा. आणि अहो, हा भेद आपण करतो श्रीमंत गरीब वगैरे, पण परमेश्वराकडे भेद नाही आहे. भेद निर्माण केलेत ते माणसाने निर्माण केलेत. परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण केली तेव्हा त्यांनी काही भाग वगैरे पाडले नव्हते. त्यांनी काही म्हटलं नव्हतं हा गोरा आणि काळा वगैरे. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हे लक्षात ठेवायचं. आपण पहिले माणूस आहोत. अशा या माणसाने जर का एकत्रित येऊन परिश्रम केले ना, तर केवढं धन निर्माण होईल. सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं आहे. एकजुटीने गावचा पैसा म्हणून तो उभा करायचा आहे आणि प्रत्येकाला त्याचा वाटा मिळणार आहे. हे लक्षात घेतलं तर कुठेही फसवणूक नाही, कुठेही एकमेकांना लबाडी नाही. असं जर का वागलं तर गाव किती छान होईल. आणि म्हणून आपणही काय करायचे, ईश्वरार्पण वृत्तीने ही ग्रामसेवा करायचा आपण निश्चय करूया. एवढं तरी लक्षात ठेवूया की ग्रामोद्योगाच्या वस्तू आपल्याला वापरता यायला पाहिजे. गावात तयार झालेल्या परदेशी वस्तू नको, आमच्या गावात तयार झालेल्या साध्या का असेना त्या वस्तू वापरता यायला पाहिजे. आणि हे शिक्षण कधी द्यायचं? तर बालपणीच जर का उत्तम शिक्षण दिलं तर ते संस्कार मनामध्ये अंतःकरणामध्ये रुजतील, मुरतील आणि मग प्रत्येकजण सक्रिय होईल. आता हे सगळं करत असताना या सार्वजनिक कामातही स्त्रियांचाही सहभाग असायला हवा बरं का. मुलींनासुद्धा व्यायामाचं शिक्षण हवं किंवा आत्मसामर्थ्य त्यांचं वाढवायला हवं. कमीपणाची भावना नको, पण मुलींनीसुद्धा मर्यादा सोडता कामा नये. प्रत्येकाने मर्यादशील आचरण करायला हवं. बरं, आता ह्याच मुली मोठ्या झाल्यानंतर लग्न कार्य होतात. मग लग्न कार्यामध्ये सुद्धा हुंडा नको. मुलांनी हुंडा घ्यायचा नाही, कुणीच कोणाला काही द्यायचं नाही आहे. आणि विवाह कसे करायचे तर सामुदायिक विवाह करायचे. मुहूर्तसुद्धा बघायला नको. उत्तम चांगला मंगल दिवस ऋतू बघून, हे सगळं योग्य ऋतू काल बघून दिवस पाहून मग ते कार्य करायचं. जसं लग्नाचं तसंच मृत्यूचं सुद्धा. नाहीतरी तोरणकाळी आणि मरणकाळी सगळे एकत्र जमतात. लग्नात जसे एकत्र जमतात तसे मृत्यूच्या वेळेस एकत्र जमतात. पण त्या मृत्यूचा सुद्धा उगीच शोक करत बसायचं नाही आहे, उगीच खर्चही करायचं नाही. तर त्याची जी संपत्ती असेल त्याची योग्य त्याच्या वारसांना विचारून योग्य विभागणी करायची आणि त्याच्या संपत्तीचा काही भाग गावाच्या कार्यासाठी वापर करायचा. आणि एकूणच आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये कितीतरी सण येतात, उत्सव येतात. मग सण समारंभ कसे थाटाने साजरे करायचे तर सहभोजन करायचं. आणि असं केलं तर थाटात पण कमी खर्चात हे सगळं करता येईल आणि त्यातून एकजूट वाढेल. यात्रा असो, मेळे असो, यांचं अवास्तव असं अवडंबर नको. उरूस असतात प्रत्येक गावामध्ये, पण त्याचं अवडंबर नको. आपलं गाव हेच आपल्याला भूवैकुंठ बनवता येईल. म्हणजे बघा, हे सगळं करत असताना लक्षात घ्यायचे की परमेश्वर केव्हा प्रसन्न होतो. पुष्कळ धनाने, मोठ्या देवस्थानाने, सतत 24 तास नंदादीप लावल्याने किंवा यात्रा काढल्याने देव मोठा होत नसतो. तर तो सद्भावाच्या उच्चतेने आणि अंतरीच्या उपासनेमुळे सगळीकडे दिसायला लागतो. आहेच ना तो सगळीकडे. आता हे सगळं करत असताना पुढे तुकडोजी महाराज काय सांगतात, केवळ ध्यान, पूजा
व्रत वैकल्य ह्याच्यात अडकू नका. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करायला हवं. प्रथम जरी मूर्तीमध्ये देव पाहिला तरी पुढे तो आपल्या जीवनात दिसायला हवा. सगुणातून निर्गुणाकडे जायला हवं. आणि मग जीवमात्रांमध्ये ऐक्य साधलं की तो भेटेलच. तो परमेश्वर निश्चित भेटणार आहे. आणि हा परमेश्वर भेटवणारा कोण आहे तर सद्गुरू. पण सद्गुरू ही व्यक्ती नाही आहे बरं का, ते आहे तत्व. विश्वसंचलन करणारी एक दिव्य शक्ती म्हणजे गुरुतत्व आहे. आणि जेव्हा तुम्ही गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सामुदायिक प्रार्थना कराल तेव्हा आपोआप भेदभाव सगळे संपून जातील. पण मग त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये देव कुठला असायला हवा? ते म्हणतात सर्व धर्म पंथ संप्रदायासाठी एकच प्रार्थना मंदिर असावं आणि मानव धर्म हाच खरा धर्म आहे. माणुसकी हाच खरं धर्म पाळायला हवा. आता हे झालं गावातल्या लोकांविषयी. पण जंगली, आदिवासी, वनवासी अशा लोकांना सुद्धा शिक्षण द्यायला हवं. अस्पृश्यता जी माणसाच्या मनात आहे ना, ती आधी पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे जे कोणी रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि म्हणून दीन, दुःखी, दलित, अज्ञान या सगळ्यांना मदत करायची. आपल्याकडे आणि संतांची भजनं आहेत. खरं म्हटलं ना तो मोठा असा अमोलिक असा ठेवा आहे. भजनातनं काय साधायचे तर सत्प्रवृत्ती वाढायला हवी, लोकजागृती घडायला हवी. आणि इथे एक गोष्ट मात्र अगदी लक्षात ठेवून करायची की इथे भोंदू साधूंना थारा नाही. दांभिक लोक असतात जगामध्ये, पण त्यांना थारा नाही द्यायचा. सद्गुरूंचा अधिकार कशाने सिद्ध होतो तर तो सदाचरणाने, व्यापकतेने सिद्ध होतो. आणि इथे आणखीन तुकडोजी महाराज सांगतात की वेशावरून संत ओळखू नयेत. एखाद्याने भगवे कपडे घातले, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, दाढी मिशा जटाभार वाढवले म्हणून तो संत नाही होत. संत हा वेश नाही तर ही वृत्ती आहे. खरे संत चंदनाप्रमाणे झिजतात, स्वतःला तोशीत सोसतात, पण दुसऱ्याच्या हितासाठी तळमळतात, कार्य करतात. आणि म्हणून समाजाच्या ची काळजी वाहणारा जो कोणी असेल तोच खरा अवतारी पुरुष समजावा. म्हणजे बघा, प्रयत्नशील असा आदर्श पुरुष हा अवतारापेक्षा काही कमी आहे का हो? अवतार जे होऊन गेले त्याच्यापेक्षा हा जो कोणी गावासाठी प्रयत्न करतो, ज्याचं स्वतःचं आचरण शुद्ध आहे आणि खरंच यालाच अवतारी पुरुष मानायला हरकत नाही. नाहीतरी अहो, या अवताराचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं भगवंत गीतेत सांगतात. मग हे सज्जन, हे अवतारी पुरुष काय करतात? सज्जनांना रक्षण करतात आणि दुर्जनांना त्यांचं दमन करतात. दुर्जनांच्या मनातले दुष्ट विचार काढून टाकणं, हेच तर हे आपले आदर्श पुरुष किंवा अवतारी पुरुष आपण ज्यांना म्हणू ते हेच तर कार्य करत असतात. आणि नेहमीच एक लक्षात ठेवायचे, सर्वसामान्य माणसं प्रारब्धावर भिस्त ठेवतात. दैवात असेल ते घडेल, मी कशाला प्रयत्न करू, असं नाही आहे. प्रारब्धावर केवळ आधार न ठेवता प्रयत्नावर आपला विश्वास पाहिजे, तरच आपली प्रगती निश्चित आहे. प्रारब्ध आहे, एक भाग प्रारब्धाचा आहे. दैवै शैवात्र पंचमम असं गीता सांगते. प्रारब्ध आहेच, पण मुख्य तुमचे प्रयत्न हवे. ही हेल्प्स देम हू हेल्प देमसेल्व्स. जो स्वतःला मदत करतो तोच खरा पोचतो ना कुठेतरी, त्याच्या ध्येयापर्यंत तो निश्चितच पोचतो. आणि म्हणून प्रगती साधायची असेल तर उद्धरेत आत्मना आत्मानं, स्वतःची प्रगती स्वतःच साधायची. हे जर का तुमचा विचार पक्का असेल तर कुणीही तुमच्या मार्गामध्ये आडवं येणार नाही, कुणीही तुमच्या प्रयत्नामध्ये अडथळा ठरणार नाही, हे निश्चित समजा. आणि कारण याला कुणाची साथ आहे, कुणाचा पाठिंबा आहे, कुणाचा कृपाप्रसाद आहे? अहो, प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर प्रत्येक माणूस अगदी प्रतिसृष्टीसुद्धा निर्माण करू शकतो. आपल्यापुढे अनेक उदाहरणं आहेत की अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेली एखादी व्यक्ती किती उच्च पदाला पोचते.
व्यावहारिक शिक्षण असो किंवा नसो, घराची पार्श्वभूमी कशीही असो, पण कितीतरी थोर मोठे पुरुष झालेले उद्योगपती आहेत, अनेक याच्यामध्ये प्रसिद्धी मिळवलेले असे कितीतरी थोर पुरुष आहेत. प्रयत्नाने सगळं साध्य होतं. आमचे समर्थ तर सांगतात, यत्न तो देव जाणावा, प्रयत्नांती परमेश्वर. आता हे सगळं करत असताना आपल्यापुरता विचार नाही करायचा, तर गावाच्या सुखासाठी आपल्या उत्पन्नातला किमान 10वा हिस्सा देऊन गावाला सुखी करण्याची इच्छा तरी असायला हवी. आणि मनुष्याने जर का ठरवलं तर तो निश्चितपणाने ते प्राप्त करू शकतोच. कारण देवत्वाची ज्योत ही प्रत्येकामध्ये आहे. मग ती दिसत का नाही? अहो, त्यावर मलिनतेचं आवरण साठलंय ना, ते दूर करणं हीच तर खरी साधना आहे. साधना म्हणजे काही जपमाळ घेऊन बसायचं नाही आहे तासनतास ध्यान करत. त्याच्यावर जे पुटं चढलेली आहेत अज्ञानाची, अस्वच्छतेची, उपाधीची, अहंकाराची, ती सगळी काढून टाकली, तीच तर साधना आहे. आणि मग त्या साधनेतनं काय प्राप्त होतं? त्याच्यातनं वृत्ती आपोआप अंतर्मुख होत जाते आणि खरं सगळीकडे एकता दिसायला लागते. एकच एक चैतन्य घन ब्रह्मावर हे विविधपण सजलं आहे. एकोहम बहुश्याम असं त्याला स्फुरण झालं आणि त्या एकातून अनेकाची निर्मिती झाली. आता ह्या अनेकामध्ये आपल्याला एकत्व बघायला शिकायचं आहे. आणि एकत्व जेव्हा दिसायला लागतं, म्हणजे बघा ना, एकनाथ महाराजांना गाढवामध्ये परब्रह्म दिसलं, आम्हाला नाही दिसत. कारण आमच्या मनावर उपाधी आहे. मी माणूस आहे, ते गाढव आहे, अशी एक भेदाची भावना आहे. पण अरे, तुझ्यामध्ये जे तत्व आहे तेच त्याच्यामध्ये आहे. ही जेव्हा खात्री पटेल, ही जेव्हा श्रद्धा असेल, तेव्हा त्या ब्रह्माचा सुद्धा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ह्या कोरड्या उपदेशाचा काही उपयोग नसतो. त्याच्यासाठी आधी जीवनामध्ये समता यायला पाहिजे. पण माणसाला इतकी बुद्धी दिली आहे ना, त्याच्यातली आपण फारच कमी वापरतो. माणसाची बुद्धी स्वार्थामध्ये वाया नको जायला. कपटीपणामध्ये बुद्धीचं कस लागत नाही, तर तिचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा. अगदी प्रत्येकाने, गावातल्या प्रत्येक गावकऱ्यांनी आदर्श गावाचे आदर्श सभासद व्हायला हवं. काय छान सांगितलं. प्रत्येक जण का आदर्श गाव आणि आदर्श सभासद असेल तर प्रत्येक गाव हे भूवैकुंठ होईल, स्वर्गप्राप्ती होईल. ही सगळी गोष्ट की हे सगळं मार्गदर्शन या ग्रामगीतेत सांगितलं. म्हणजे या ग्रामगीतेमध्ये खरं म्हटलं ना तर सगळ्या ग्रंथांचं सारच आहे. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचे कितीतरी दृष्टांत आहेत, वेद आहे, वेदांत आहे किंवा संत चरित्रसुद्धा आहे. अगदी साधंच उदाहरण देते. गीतेमध्ये एक संदेश असा आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात. आपण आपला स्वधर्म पाळावा, दुसऱ्याकडे बघू नये. पण आपली नेमकी उलटीच गत असते. आपल्याला दुसऱ्याचं काम जरासं बरं वाटतं, माझ्या कामापेक्षा त्याचं काम चांगलं आहे असं वाटतं. असं नाही आहे. प्रत्येकासाठी एक धर्म नेमून दिलाय, तो आपण आधी आपला ओळखायचा. आणि ह्याला समश्लोकी असं तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा. ते म्हणतात, दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपला असे ना का पारवा. दुसऱ्याच्या कडे बघून त्याच्याकडे राजहंस आहे म्हणून आपण खिन्न व्हायचं काहीच कारण नाही. तुझ्याकडे पारवा तरी आहे ना, कुठला तरी पक्षी आहे ना. किंवा तुकडोजी महाराज हेच वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात, जे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की राजवाडे असतील, मोठाले प्रासाद असतील, कोणाचे मोठाले बंगले असतील, माझी झोपडी मला प्यारी आहे. असू दे ना, माझ्याकडे झोपडी असू दे, पण माझ्याकडे निवारा तरी आहे ना. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पाहोनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. त्यामुळे ही झोपडी आपल्याला प्यारी आहे. तसा स्वधर्म कसा आहे, तो आईसारखा आहे. आपण आई बदलून घेतो का? तुम्हाला म्हटलं की तुमची आईपेक्षा आम्ही तुम्हाला जरा दुसरी चांगली सुंदर आई देतो, आम्ही म्हणू नको. आम्हाला जशी आमची आई आहे तीच आम्हाला प्रिय आहे. तसं स्वधर्माचं असतं.
आपला स्वधर्म कुठला का असे ना, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही शेतकरी असा, तुम्ही सैनिक असा, तुम्ही परिचारिका नर्स असा, काहीही असा हो, तुमचा धर्माचं पालन करता यायला पाहिजे. आणि हेच या ग्रामगीतेचं सगळं सार आहे. म्हणून या ग्रामगीतेचं वाचन करताना सुद्धा ते अर्थपूर्ण वाचन व्हायला पाहिजे. उगीच वाचायचं, शब्दापाठोपाठ शब्द नाही वाचायचे. असं वाचन झालं, आकलन झालं आणि आचरण झालं तरच ईश्वरी राज्य या पृथ्वीवर निश्चितच नांदणार आहे. या गावात राहणारा कोणीही माणूस मागासलेला राहू नये, ही तुकडोजी महाराजांची तळमळ होती. संकल्प करायचे आणि ते पूर्णत्वाला न्यायचे. कसे संकल्प करायचे? रोज सकाळी उठताना आपण एक संकल्प करायचा, एक निश्चय करायचा, एक निग्रह करायचा आणि झोपताना तो तपासून बघायचा की आज मी ठरवलेलं काम पूर्ण झालं का. वेकअप विथ डिटर्मिनेशन अँड गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन. असं जर का केलं ना, तर ही ग्रामगीताचं जे स्वप्न होतं महाराजांचं, तुकडोजी महाराजांचं, ते निश्चित पूर्णत्वाला जाईल. अशी ही ग्रामगीता, याचा आपण अभ्यास करतोय आणि त्याच्यातले काही संदेशही आपण पाहिले. खरं म्हटलं ना, तर ही सगळी कृती घडली ना, एवढी इतकं सुंदर ग्रंथ या दुसरी शिकलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कसा काय लिहिला असेल? इतका सुंदर ग्रंथ एका अल्पशिक्षित व्यक्तीने कसा काय लिहिला असेल? तसं नसतंच. अहो, तसं नसतंच. कारण बहुजन समाजासाठी कुणीतरी लिहावं अशी चिंता ईश्वराला पडली होती. ईश्वर स्वतःच विचारात होतं की हे सगळ्या सर्वसामान्य माणसांसाठी, केवळ विद्वानांसाठी, पंडितांसाठी, शिकलेल्यांसाठी नाही, तर सर्वसामान्य समाजासाठी कुणीतरी लिहावं ही ईश्वराची इच्छा होती. आणि ईश्वर हे कार्य स्वतः नाही करत, ते कुणाकडनं तरी करवून घेतो. आणि ही ग्रामगीता अशीच तयार झाली आहे. म्हणजे बघा, पंढरपूर क्षेत्री महाराज जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी जगाची चिंता करत चंद्रभागेच्या तीरी बसले होते, असं असताना खेड्यांची उन्नती करण्यासाठी ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा त्याला कुणीतरी अज्ञात अशा शक्तीने दिली. आणि खरंच आहे, ग्रामगीता हे ईश्वरी कृपेचंच फळ आहे. नाहीतर मग वेद उपनिषदातलं गहन तत्वज्ञान म्हणा किंवा अन्य महान तत्व केवळ दुसरी शिकलेल्या महाराजांनी कशी काय इतक्या सोप्या भाषेत लिहिली असतील? हे आश्चर्यच म्हणायला पाहिजे. हे नवल घडलेलं आहे. हे खरं शक्यच नव्हतं, पण हे कसं जमलेलं आणि काय सुंदर भाषा आहे. बघतोय आपण, गेले 10 भागामध्ये आपण त्याचा अभ्यास करतोय. काय भाषेवर प्रभुत्व आहे, काय विचारांची व्यापकता आहे, किती उदाहरणाची चपखल उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आणि हे कसं काय हे महाराजांना जमलं असेल? कारण हे ईश्वरी कार्य, हे दैवी कार्य, हे अलौकिक कार्य, हे माणसाच्या हातातलं कार्यच नाही आहे, माणसाने केलेलं कार्यच नाही आहे. ही ग्रामगीता लिहित असताना त्यांच्यामध्ये साक्षात ईश्वरी तत्व प्रवेश केलेलं होतं असंच म्हणावं लागेल. बघा, याच्यामध्ये काय काय आहे या ग्रामगीतेमध्ये? वाङ्मयीन गुणाची अभिजातता त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये प्रतिगामीपणा, एकांगीपणा अजिबात नाही आहे. मी सांगतो तेच खरं असं कधीही महाराज म्हणले नाहीत. सगळ्याचा साकल्याने त्यांनी विचार केलेला आहे. आजही जेव्हा आपण ग्रामगीता वाचतो ना, तेव्हा हा नक्कीच असा अनुभव येतो की साक्षात तुकडोजी महाराज आपल्याशी बोलत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या नश्वर देहाला घेऊन काळ जरी पुढे सरकला असला तरी काळाला नेता येणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी महाराजांनी मागे ठेवून गेलेले आहेत. त्याच्यावर काळाचा काहीही परिणाम होत नाही. आणि त्याच्यातलंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा ग्रंथ आहे, ती म्हणजे ग्रामगीता. ही ग्रामगीता आपल्याला सतत या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्मरण देते. आणि त्यांचे खडे बोल, त्यांची अत्यंत परखड अशी वाणी या ग्रामगीतेतनं आपल्याला ऐकूसुद्धा यायला लागते. जर तुम्ही श्रद्धेने, निश्चयाने, आत्मीयतेने ही जर का ग्रामगीता वाचलीत, ऐकलीत, तर आपल्याला तुकडोजी महाराजांचे स्वरसुद्धा त्याच्यातनं ऐकू येतात. अशी ही ग्रामगीतेची थोरवी आहे. या आपल्या साहित्य उत्सव या माध्यमातनं ही मला आपल्यासमोर मांडता आली, हे माझं मोठं भाग्य समजतं.
तुकडोजी महाराजांच्या चरित्राबद्दल मी पूर्वी पुष्कळ वेळेला बोललेली आहे, पण आता या ग्रामगीतेचा इतका सखोल, इतका सूक्ष्मतेने अभ्यास करण्याची संधी मला आपल्यामुळे मिळालेली आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत, मनोज आहेर आहेत किंवा त्यांची सगळी टीम आहे, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि श्रोते, तुमचाही प्रतिसाद मला भरभरून मिळालेला आहे. अनेकांचे मेसेजेस, फोन किंवा काही कमेंट्स त्याच्यावर आलेले आहेत. आणि ही ग्रामगीता तुमच्यापर्यंत पोचली याचा मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. आणि हे कार्यसुद्धा शेवटी ईश्वरीच कार्य आहे ना, हे सुद्धा त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलेलं आहे. आपण नेहमीच निमित्त मात्र असतो. कुणीच त्याचा गर्व करता कामा नये, त्याचा अहंकार होता कामा नये. कारण ईश्वराने हे वाचण्यासाठी, हे अभ्यास करण्यासाठी कदाचित माझी योजना केली असेल. त्यामुळे मी एवढंच म्हणते की फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, अशीच माझी नम्रपणाची भावना या ग्रामगीतेच्या विवेचनाच्या मागे. आणि ह्याचा समारोप, या ग्रामगीतेचा समारोप आपण तुकडोजी महाराजांच्याच एका प्रार्थनेतनं करणार आहोत. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. मंदिर ये हमारा, मंदिर ये हमारा. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.